नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी भूगोल या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। प्रकरण 8वा हे उद्योग या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर इथे अनेक उद्योगधंद्यांविषयी माहिती दिलेली आहे आणि नकाशा सुद्धा दाखवलेला आहे। त्यामध्ये ऊसाचं चित्र आहे, त्यामध्ये हत्ती आहे किंवा एखादी फॅक्टरी आहे, हत्ती तयार केलं जातं किंवा इतर मशिनरी पण त्यांनी दाखवलेल्या आहेत। मग या उद्योगाची नावे सांगा किंवा या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल कोणता ते सांगा। कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर कसं केलं जातं किंवा कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का असते, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न विचारलेले दिसून येतात। मग ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण करताना उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते। ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते। पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो। उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहे। साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते। त्यामुळे उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळते, म्हणजे देशाचा आर्थिक विकास साधण्यास ही मदत होते। अशा प्रकारे उद्योगाबद्दल आपण माहिती सांगितलेला आहोत। आता उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक आपण पाहणार आहोत। उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक बघा, वरील घटकाचा विचार करता खालील उद्योगासाठीची अनुकूल स्थाने आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवा किंवा खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं त्यांना सांगायचं आहे। महामार्ग म्हणा, मजूर पुरवठा म्हणा, शेतमाल म्हणा, जलाशय, नदी ह्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे। तर उद्योगाच्या स्थानिकीकरणामध्ये बाजारपेठ, ऊर्जा, लोहमार्ग, पाणी पुरवठा, वनप्रदेश, खनिजे ह्या सगळ्या गोष्टी इथं आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत। ह्या सगळ्या घटकांचा विचार करताना खालील उद्योगासाठीची अनुकूल स्थाने म्हणा, आकृतीत वेगवेगळ्या चिन्हांनी ते दाखवा किंवा खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं त्यांनी म्हणालेलं आहे। त्यामध्ये लोह पोलाद म्हणा, वस्त्र निर्मिती, साखर निर्मिती ह्यासारख्या प्रत्येक उद्योगासाठी आवश्यक घटकाची यादी तयार करावं लागतं। तुम्ही सुचवलेल्या ठिकाणी उद्योग स्थापन करण्यास मागील तुमची भूमिका सुद्धा स्पष्ट करावं लागतं। म्हणजे अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगासाठी तुम्ही स्थान निश्चिती करू शकाल असा प्रश्न विचारला जातो। मग भौगोलिक स्पष्टीकरण देताना एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगाचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो। उदाहरणार्थ कच्चा माल म्हणा, मनुष्यबळ म्हणा, पाणी पुरवठा म्हणा, वाहतूक सुविधा म्हणा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी। अशा प्रकारे वरील घटकाच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात। या घटकाचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही। म्हणजे काही प्रदेश उद्योगासाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेश विशिष्ट उद्योगच चालतात। म्हणजे घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगासाठी प्रतिकूल ठरतात। अशा प्रकारे उद्योगाबद्दल आपण पाहिलेलं आहोत। आता उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण करताना त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण सुद्धा पाहता येतो। लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण आपण पाहतो आणि त्याचे वर्गीकरण सुद्धा आपण करणार आहोत। बघा, इथं लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण दाखवताना लोह खनिज, मॅग्नीज, चुनखडी, कोळसा आणि लोह पोलाद उद्योग ह्याचं एखादं तक्ता दिलेला आहे, नकाशा दिलेला आहे। जमशेदपूरमध्ये त्यांचा मार्ग लोह पोलाद उद्योग आहे, तर झारी आहे ते कोळसा उद्योग आहे, तर आसनोल येथे लोह पोलाद उद्योग आहे, चुनखडी येथे म्हणजे इथे चुनखडीचा उद्योग दिलेला आहे। तर मॅग्नीज कुठे कुठे आहेत, कुलायसिलमध्ये किंवा गोहमनिसानी येथे मॅग्नीज आहे किंवा जमशेदपूर येथे सुद्धा लोह खनिज आहे। ह्यासारख्या गोष्टी त्यांनी नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे जमशेदपूरला कोणता उद्योग आहे, या उद्योगासाठी कोणता कच्चा माल लागतो किंवा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो किंवा या उद्योगात कोळसाचा उपयोग कशासाठी होत असावा, या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का हे सकाळी सांगा असं त्यांनी प्रश्न विचारू शकतात। म्हणजे वरील प्रश्नाची उत्तरे शोधताना तुमच्या लक्षात आले असेल की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक कच्चा माल म्हणा, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूर नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात। या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल हा काय असतो, अवजड असतो। तो उद्योगांकडून वाहून नेणे किफायतशीर नसते। म्हणजे त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते। म्हणजे त्यामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे। आता उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण आपण पाहणार आहोत। उद्योगाचे प्रकार पाहूयात। बघा, उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरणामध्ये
उद्योगाचे 3 प्रकार आहेत. लघु उद्योग आहे, मध्यम उद्योग आहे आणि अवजड उद्योग आहे. लघु उद्योगामध्ये मातीची भांडी बनवणे म्हणा, बेकरी इत्यादी. तर मध्यम उद्योगामध्ये फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी. तर अवजड उद्योग किंवा मोठ्या उद्योगामध्ये आपण सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादीचा समावेश आपल्याला करता येतो. तर इथं अनेक उद्योग दाखवलेले आहेत. लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. ह्या उद्योगाचा आपण पाहू शकतो. चित्रात दिलेले उद्योग ओळखा, उद्योगासाठी अनुकूल स्थाने कुठले ओळखा, कुठले ते बघा. मोठमोठे फॅक्टरीज आहेत. त्यानंतर हे फॅक्टरीज शिवाय लघु उद्योग आहेत, मध्यम उद्योग सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणजे ह्या सगळ्या पुढील चित्रे तुम्ही उद्योग या संकल्पनेशी म्हणजे निगडीत आहेत, परंतु त्याचे कार्य व स्वरूप हे काय आहेत, भिन्न आहेत. या उद्योगात कच्चा माल म्हणा, मनुष्यबळ म्हणा, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे. म्हणजे या उद्योगाच्या स्वरूपावरून उद्योगधंद्याचे काय आहे, वर्गीकरण करता येईल. अशा प्रकारे अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरण म्हणजे साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरली जाते. म्हणजे तसेच लोह पोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या म्हणा, पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. अशा प्रकारे या उद्योगाबद्दल आपण माहिती घेता येतं. कृषीवर आधारित उद्योग आपण पाहणार आहोत. नंतरचा आहे कृषीवर आधारित उद्योग. बघा, भारत हा काय आहे, कृषी प्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. म्हणजे त्यामुळे विविध प्रकारची कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय म्हणा, फळ प्रक्रिया म्हणा, अन्न प्रक्रिया म्हणा, गुऱ्हाळ इत्यादीचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्रोद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगाचा विकास झाला आहे. त्यानंतरचा आहे औद्योगिक विकास. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो आणि त्याचे राहणीमान उंचावते. देशाचे दरडोई उत्पन्न वाढते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक आहे. शासनाकडून उद्योगाला चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. म्हणजे यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर यालाच आपण काय म्हणतो, MIDC. बघा, महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली आहे. म्हणजे यामधून उद्योगाचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यातही अशी महामंडळे आहेत. म्हणजे या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार म्हणा उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मग आकृती 8.7 मधील उद्योगाचा अभ्यास करून त्याचे उद्योगाच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या या 2 गटात वर्गीकरण आपल्याला करता येतं. 8.7 आकृतीमध्ये काय काय दिलेलं आहे, रोजगाराचा उद्योग दाखवलेला आहे, लोकसंख्या दाखवलेल्या आहेत, शेतीचा विकास दाखवलेला आहे, वनप्रदेशाचा ऱ्हास दाखवलेला आहे, वस्तूच्या स्थिर किमती ते दाखवलेल्या आहेत, मजूर पुरवठा, कुशल मनुष्यबळ, प्रदूषण, जास्त जमीन ओलिताखाली दाखवलेले आहेत, किंवा बाजारपेठ, वाहतूक सोयींचा विकास, जमिनीच्या वाढत्या किमती, सांस्कृतिक विकास, साक्षरता, दळणवळण, नागरिकरणाला चालना, झोपडपट्टी म्हणा, मुबलक पाणी म्हणा, दारिद्र्य, स्थलांतरिताची संख्या, अखंडित विद्युत पुरवठा इत्यादी गोष्टी इथे त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात. त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच
दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. कृषी प्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदा निर्माण होणे आवश्यक असते. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो. जनतेचे राहणीमान उंचावते. म्हणून माहिती तंत्रज्ञान उद्योगाबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत. तर आता आपण माहिती तंत्रज्ञान उद्योग पाहणार आहोत. थोडं आठवड्यामध्ये माहिती मिळवण्याची साधने कोणती किंवा जलदगतीने माहिती कोणत्या माध्यमातून आपल्याला मिळवता येतं किंवा व्हॉट्सअपद्वारा म्हणा, फेसबुक म्हणा, गुगल म्हणा, मॅप म्हणा इत्यादी म्हणजे कशाच्या आधारे चालतात ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. मग भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. म्हणजे या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. या उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे. म्हणजे याचे प्रमुख कारण म्हणजे या उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ होय. म्हणजे या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे, आलेखाच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. म्हणजे ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनाद्वारे हाताळली जाते. म्हणजे या सर्वासाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. म्हणून आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध प्रकारची माहिती संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. अशा प्रकारे उद्योगाचे सामाजिक दायित्व आता आपण पाहणार आहोत. उद्योगाचे सामाजिक दायित्व या मुद्द्याविषयी आपण पाहणार आहोत. तर उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगाचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. म्हणजे समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाजहितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. म्हणजे या हेतूने 5 कोटीपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी याबाबत शासन आग्रही आहे. म्हणजे यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते. त्यामध्ये एक आहे शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, दुसरा आहे आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, तिसरा आहे गाव अथवा विभागाचा विकास करणे, चौथा आहे निराधार व्यक्तीसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. म्हणजे उद्योगाचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चांवर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळते. अशा प्रकारे उद्योगाचे सामाजिक दायित्वाबद्दल आपण माहिती पाहिलो. आता तुम्हाला माहित आहे का त्यामध्ये औद्योगिकरण व पर्यावरण याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालाची निर्मिती होत असताना काही अपायकारक अविशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. म्हणजे त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमिनीचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण म्हणतात. म्हणजे औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण व प्रदूषण विषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. म्हणजे उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच पारिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. म्हणजे कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक अविशिष्ट व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची व यंत्रसामुग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण म्हणा, नैसर्गिक संसाधनांचे संधारण म्हणा, पर्यावरण व्यवस्थापन योजना म्हणा इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले आहेत. उदाहरण जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा म्हणा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा म्हणा, भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणा, प्रदूषण विषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरवले जाते. अशा प्रकारे औद्योगिकरण व पर्यावरण याविषयी आपण माहिती पाहणारे आहोत. आता आपण पहाबरे जमते कामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाबद्दल इथं माहिती दिलेली आहे. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही IT हब म्हणून ओळखली जातात.
मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे हे काय म्हणून ओळखले जातात? IT हब म्हणून ओळखली जातात. भारतात अशी केंद्रे कोणत्या शहरांमध्ये विकसित झालेली आहेत? ते इंटरनेटच्या सहाय्याने शोधा व भारताच्या नकाशा आराखड्यात ही केंद्रे सूचित दर्शवा. म्हणजे मोठमोठे शहर, हैदराबाद म्हणा, राजधानीचे ठिकाण म्हणा, मुंबई म्हणा, ह्या शहरामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योग ते IT हब म्हणून ओळखले जातात. या नावाने ते केंद्रित झालेलं आहे. बघा, जलसाक्षरता काळाची गरज आहे हे सुद्धा एक ॲडिशनल माहिती म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पाणी हा मानवी जीवनातील एक मूलभूत घटक आहे. म्हणजे वाढती लोकसंख्या म्हणा, बदलते निसर्ग चक्र म्हणा, पावसाची अनियमितता इत्यादीमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. म्हणजे भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. हे भारतातील जलउद्योगाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे. म्हणजे भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. उपलब्ध असलेले पाणी अडवून त्यांचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. म्हणजे छोटे छोटे बंधारे, कालवे, शेततळी बांधणी, जल पुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे, उद्योगातील सांडपाण्यांवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते. अशा प्रकारे आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी वापर असा नियम करून घेतला तरीही पाणी टंचाई समस्येवर मात करता येऊ शकेल. जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काय आहे? काळाची गरज आहे. अशा प्रकारे जलसाक्षरता काळाची गरज याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. तर उद्योग या पाठाबद्दल आपण माहिती पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. नमस्कार.